हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? तर आज आहे संडे. वाव, किती मस्त वारे येते. आणि मी सर्व जेवढे पण खपट जमा झाले होते माझ्याकडं, ते हे वाले पार्सलचे, ते सर्व मी काल भंगारला घातले. त्यांनी पैसे नाही दिले, तसंच म्हणजे ते ओले झाले होते गॅलरीमध्ये, तर तसंच देऊन टाकले. जाऊ द्या म्हणलं, मला हे कचरा पण इथला काढायचा होता. पण आता जे खपट येतील ते मी त्याचं DIY करणार आहे आणि मग मस्त काही ना काही घरामध्ये बनवणार आहे. कारण आता माझं वर्क फ्रॉम होम चालू होईल, त्यावेळेस मग कसं मला वेळ पण असेल, तर मग मी मस्त काही माझ्या मनासारखं करू शकते. आणि गॅलरी आता एवढी छान वाटतेय. तर आज एकतर मी प्लांट्स जे लावायचे आहेत, भाज्या वगैरे मी तुम्हाला म्हणलं होतं लावणार आहे, तर त्या एकतर भाज्या लावेल किंवा मग फक्त कोथिंबीर तरी मी आज लावलेलंच. आणि झाड एवढे मस्त उडत आहेत, हवा एवढी भारी सुटली आहे. एवढा वेळ मी खिडक्या लावून बसले होते आणि मी म्हणते एवढी गरमी कसं का होईल. आणि आता खिडक्या उघडले तर हवा येते. तर आता आठवडाभर माझा तेवढा आठवडा पूर्ण ते इव्हेंटच्या तयारीमध्येच गेला. आणि इव्हेंटवाला ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल कसा वाटला. आणि आता आज आहे संडे, काल होता इव्हेंट, मग कालचा पूर्ण दिवस तर असाच बिझी गेला आणि काल मी सुट्टीच घेतली होती असं पण. आणि आता आज आहे संडे, तर आता क्लिनिंग करावी लागेल, कारण आठवडाभर मी घराकडे काहीच बघितलं नव्हतं. एवढं म्हणजे त्याच कामात होते मी सगळी. आता आज पूर्ण क्लिनिंग करून घेऊ, डीप क्लिनिंग. ऊन पण पडले, बरं झालं, म्हणजे थोडं पावसामुळं कसं किचकिच होतं, पण आता ऊन पडले तर मस्त असं क्लीन वगैरे करून घेऊ. आणि आज मी तुम्हा पण येणार आहे माझ्याकडं, सो यस, ती पण येईल. तिच्यासोबत पण गप्पा वगैरे मारू. त्यानंतर मग तिला श्वेताकडे पण घेऊन जायचंय, सो मग तिकडे पण जाऊ. मला कॅट्सला भेटायचे, तिला पण भेटायचे, त्यामुळे मी तर कालच भेटले, पण आज पण भेटायचंय. आणि चला आता मी पटकन हॉल आवरते अगोदर, त्यानंतर बेडरूम आवरते. आणि कपडे पण खूप धुवायचे आहेत. आता मला वाटते की वॉशिंग मशीन घ्यायलाच पाहिजे, रेंटवर का होईना, कारण मला कपडे धुणं म्हणजे माझे हात ना पूर्ण एवढे दुखून जातात. नंतर मला स्वयंपाक पण करू वाटत नाही, मग जेवायचं पण असं तसंच होतं. आणि बघा यार, मेकअप केला आणि मला पिंपल बघा कसा आला. मेकअप म्हणजे मला ना अजिबातच सूट होत नाही. कसं करायचं, काळं निळं पूर्ण. आता हे माझ्या ट्रीटमेंटच्या नेक्स्ट सेशनपर्यंत गेलं पाहिजे. ते सेशन आता येईलच, तर ते जर नाही गेलं तर मग परत मग हे याच्यामुळे स्कार्सवाली ट्रीटमेंट घेता येत नाही, पिंपल ॲक्टिव्ह ॲक्ने जर असतील तर मग आता बघू. आता हे तर जायला पाहिजे. आणि तुम्हाला मी सर्व झाडं पण दाखवते, झाडांना पाणी पण द्यायचे. कुंडा पण ज्या आहेत त्यांना बाहेरून क्लीन करायचे. सो आज सर्व कामं करून घ्यायचे. दिवस गेला तर गेला पूर्ण त्याच्यामध्येच. दुसरं मला आज काही काम पण नाही आहे, काही शूट नाही आहे, काही नाही आहे, तर मी आज सर्व तेच करणार आहे. सो चला माझ्यासोबत तुम्ही सुद्धा क्लिनिंगची मज्जा घ्या. घेते हातात नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व, म्हणत व्लॉग करते सुरुवात. साडी असो हुडी, तिच्या लुक फायर, एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहेत हायर. डंबू डंबू फिल्टर्स नको रे, तिचं हार्ट आहे रॉ, तिचं खरं content घे. डंबू डंबू shining every day, reels मध्ये तिची लाईफ आहे हॅपी वे. मार्केट मग गेली हातात माईक, आज स्पेशल आहे पहा दे ही लाईक. कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन, ऋतुजा रॉक्स तिचं वाइब इनसेन. रात्री एडिट्स करते मग व्लॉग फायनल. कधी दगडू शेटच्या का टेस्टिंगमध्ये मावशी त्यांच्यासाठी ठेवले. हा, तू कशाला घेतलं मला तर जॉब रिझाईन दिला ना. मेकअप केला की मला पिंपल येते. मी उलट तेव्हा मग आले असते
ते तिकडे जाऊन आले असते मावशी म्हणे तुला कोणतं पाहिजे असेल त्या मावशीच लागतात ना. मावशी म्हणे तू पण चल बघायला ते पाहिजे. सो गाईज आली होती मी तेव्हा आम्ही श्वेताकडे पण जाऊन आलो. तिकडे काय मी नाही शूट केलं कारण फोन माझ्या चार्जिंग नव्हती. आणि आता आले मी परत. आता जायचंय मला आणि श्वेताला हेअर कट करायला श्वेताचे. आणि हा बघा कसा झालाय, काळा निळा झालाय. मला तर वाटतंय पिंपल नाही काहीतरी दुसरं झालंय काय. बापरे, मेकअप करणं लई माझ्यासाठी हे. आणि आता मी सर्व बेडशीट वगैरे अंथरून घेतले, बेडशीट चेंज केले. आता मी जे कुशन मागवले होते त्या कुशनला त्याचे कवर वगैरे घालून सेट करायचे. चला तुम्हाला पण दाखवते. आणि खूप छान दिसेल. आणि एक मी टेबल पण मागवलं होतं, साईड टेबल, तो सुद्धा अनबॉक्स करायचा आहे. चला तुम्हाला दाखवते. सकाळी उठते पी चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व. मनत व्लॉग करते सुरुवात. सारी असो हुरी तिचा लुक फायर. एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहेत ते हायर. डंबू डंबू फिल्टर्स नको रे. इट्स हार्ड आहे रॉ. इट्स कार content डंबू डंबू shining every day. Reels मध्ये तिची life आहे happy way. मार्केट मध्ये गेली हातात माईक. आज स्पेशल आहे पहा आगे लाईक. कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन. ऋतुजा रॉक्स तिची वाइब इनसेन. डंबू डंबू आमची ऋतुजा. कॅमेरा सोबत तिचे अफलातून ना. डंबू डंबू रोज नम स्वप्नान. इंस्टाग्राम रील्स यूट्यूब वर धमाल कंटेंट. सकाळी उठते ती चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व. मनत व्लॉग करते सुरुवात. सारी असो हुरी तिचा लुक फायर. एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहेत हायर. डंबू डंबू फिल्टर्स नको रे. इट्स हार्ड आहे सनस्क्रीन. content डंबू डंबू shining every day. सो गाईज झालं माझं सर्व आवरून पूर्ण झाले. आणि आता आभाळ खूप जास्त आले, खूप म्हणजे पूर्ण काळं झाले. बस पाऊस येऊ नये आता थोडा वेळ. आम्हाला जायचं आहे बाहेर हेअर कट करायला. श्वेताला करायचं आहे, मला नाही. पण माझं मन बदललं तर सांगता नाही येत. बघू. तर तिचं हेअर कट करायचं आहे. मग आम्हाला आता मी आंघोळीला पाणी लावलंय, आंघोळ वगैरे करते आणि जेवण केलेलं आहे. सो असं माझं स्लो संडे चालू आहे आजचा. आज काय मला कोणत्या ब्रँडचं शूट नाही करायचं म्हणून निवांत चालू आहे. नाहीतर कधी शूट करायचं असलं की मग एवढं जास्त गडबड होते. पण आज काही नाही, निवांत आहे. चला मग मी पटकन फ्रेश वगैरे होते आणि मग भेटते. आणि बघा जॉब असलं की किती लवकर सर्व आवरतं. म्हणजे 9ला तर सर्व आंघोळ वगैरे टिफिन सर्व काही होतं. आणि आज सुट्टी आहे तर कसं निवांत चालू आहे. एनिवेज एक दिवस आराम भेटलाच पाहिजे. तर चलो. सो गाईज झालं माझं आवरून, फ्रेश झाले. आणि यार बघा तोंड आणि मागचा व्ह्यू बघा किती छान दिसतोय. सो चला पटकन आता निघूया आणि बघू चलो नेक्स्ट काय होतं. सो गाईज आजच्या ब्लॉग पुरते एवढंच. अरे मी जाऊन आता मला खूप जास्त झोप येते. तर ठीक आहे, आता मी झोपते आणि भेटूया मग आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.
नेक्स्ट व्लॉगमध्ये काय बघायला आवडेल ते देखील सांगा. आणि हो, मी घरासाठी आणखीन थोड्याफार वस्तू घेतल्यात, मोठ्या वस्तू, तर त्या आल्यावरच पूर्ण मी तुम्हाला रूम टूर, होम टूर व्लॉग देईल. सो आता काही मी देणार नाही. जर दिलास तर तुम्हाला फक्त हॉल किंवा फक्त किचनचं टूर देईल, आणि जो होम टूर असेल तो पूर्ण व्लॉग सेपरेटच येईल. एवढ्यामध्ये काही सांगणार नाही. आणि त्या ज्या वस्तू घेतल्यात मी त्यांना आणखी 15-20 दिवस तर लागणार आहे बनायला वगैरे, तर ते सर्व झाल्याशिवाय नाही भेटणार. आणि यस, हेच होतं आजच्या पुरतं संडेचं. आजचा संडे खूप भारी गेला. मला एवढं काही धावपळीचे कामं नव्हते. एकदम छानपैकी असं चालू होतं माझं सर्व निवांत. तर तुमचा संडे कसा गेला मला नक्की कमेंट करून सांगा. चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.